कोलकाता येथील आर्जिकल मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयची CBIने सायको ॲनालिटिकल प्रोफाईल केले. त्याचे जे निकष समोर आले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत. संजय रॉय हा दिसायला जरी साधा व्यक्ती दिसला असला तरी तो एक लैंगिक विकृती असलेली व्यक्ती आहे. संजय रॉयच्या पाशवीपणाचे रोज नवे नवे किस्से उघड होत आहेत. पोलिसांच्या तपासातून त्याची संपूर्ण कुंडली समोर आली. संजयने 19 फेब्रुवारी 2022 रोजी लग्न केलं. संजयनं पत्नीसोबत लग्नाच्या दिवशी 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या, पण त्यावेळी दिलेली 7 वचनं त्यानं पाळली नाहीत. संजय निर्दोष असल्याचा दावा त्याची आई करतीये, पण त्याच वेळी सासूनं त्याचा खरा स्वभाव कसा आहे हे सांगितलं आहे. संजयला बायकोला मारहाण करण्याची तसंच तिच्यासोबत गैरवर्तन करण्याची सवय होती. लग्नानंतर काही दिवसांनीच त्यानं बायकोला त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नानंतर काही दिवसांनीच त्याच्या पत्नीला कॅन्सर झाला. या आजारातच 10 मे 2023 रोजी तिचा मृत्यू झाला. संजयची पत्नी मृत्यूच्या वेळी 3 महिन्याची गर्भवती होती. संजयने त्याला गैरवर्तनामुळे बायकोच नाही तर मुलगा देखील गमावला. आर्जिकरमधून मिळालेल्या CCTV फुटेजमध्ये संजय रॉय हा 8 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चेस्ट डिपार्टमेंट वार्डाजवळ दिसला. त्यावेळी प्रशिक्षणार्थी डॉक्टर इतर 4 ज्युनियर डॉक्टरसह वार्डात होती. संजय रॉय निघण्यापूर्वी काही वेळ तिच्याकडे एकटक पाहत होता. पीडिता इतर ज्युनियर डॉक्टरसोबत डिनरसाठी वार्डमधून बाहेर पडली आणि 9 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजेनंतर ती सेमिनार हॉलमध्ये गेली. त्यानंतर 2:30 वाजता एक ज्युनियर डॉक्टर हॉलमध्ये आला आणि पीडिता झोपण्यापूर्वी त्याच्याशी काहीतरी बोलली. CCTV फुटेजमध्ये पहाटे 4 वाजता रॉय पुन्हा हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश करताना दिसला आहे. अधिकाऱ्यांच्या मते तो 3ऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये गेला जिथे पीडिता आराम करत होती. त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार केले. CBIच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जेव्हा डॉक्टरांच्या टीमसमोर घटना सांगत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही पश्चाताप नव्हता. प्रश्नांची उत्तरे देताना ते हसत होते. एवढेच नाही तर तो निर्लज्जपणे गुन्ह्याची कथन करत होता. संजय रॉय हा पॉर्नच्या व्यसनाचा बळी होता. त्याशिवाय तो रेड लाईट एरियातही जात असे. आरोपी संजयला सेक्सचे व्यसन होते, म्हणजेच तो सेक्स ॲडिक्ट होता. संजय रॉय अनेकदा रेड लाईट एरियात जायचा आणि मुलींची छेड काढायचा. तसेच संजय रॉयकडून मिळालेल्या मोबाईलमध्ये हिंसक आणि अश्लील व्हिडिओ असल्याचे त्याने कबूल केले. CBIने केलेल्या चौकशीदरम्यान संजय रॉयने कबुली दिली की त्या दिवशी आपण पॉर्न व्हिडिओ पाहिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकाता बलात्कार हत्येचा आरोपी संजय रॉयने त्या रात्री दारू प्यायली होती. त्या रात्री तो 2दा रेड लाईट एरियातही गेला होता. त्याशिवाय संजय रॉय याने त्या रात्री रस्त्यावर एका महिलेचा विनयभंग केला होता आणि एका महिलेकडून न्यूड फोटोही मागितल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी संजय रॉयनं डॉक्टर तरुणीवर हल्ला केला. त्यावेळी डॉक्टर साखर झोपेत होती, त्यामुळे तिला स्वतःला सावरायला वेळ लागला. पण त्यानंतरही तिनं स्वतःच्या संरक्षणासाठी ताकदीनं लढा दिला. ज्युनियर डॉक्टरचा मृतदेह हॉलमध्ये असलेल्या पोडियमवर सापडला. त्यावेळी तिच्या अंगावर एक निळी चादर होती. मृतदेह काही प्रमाणात झाकलेला होता. तिच्या अंगावरील कुर्ता फाटलेला होता. पॅन्ट गायब होती. जवळच तिचा लॅपटॉप, काही वही, मोबाईल, पाण्याची बाटली सापडलेली होती. कोलकात्याच्या आर्जिकर मेडिकल कॉलेजातील 31 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची अतिशय निगूढपणे हत्या करण्यात आली. तरुणीचा ऑटोप्सी रिपोर्ट समोर आला आहे. तिच्या शरीरावर 14 पेक्षा अधिक जखमा आढळून आल्या
आहेत. गळा दाबून संपवण्यापूर्वी तरुणीला मारहाण करण्यात आली. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. ऑटोप्सी रिपोर्टमध्ये पीडितेच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर, हातावर, गुप्तांगासह शरीरावर 14 पेक्षा अधिक जखमा असल्याचा उल्लेख आहे. तिनं केलेल्या प्रतिकारामुळे तपास पथकाला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. पीडितानं प्रतिकार केल्यानं आरोपीच्या हातावर तिच्या नखामुळे ओरखाडे उमटले. त्यामुळे त्याची त्वचा काही ठिकाणी फाटली. त्याला जखमा झाल्या. वैद्यकीय तपासात ही बाब महत्त्वाची ठरली. आरोपी संजय रॉयच्या शरीरावर असलेले ओरखडे आणि पीडितेच्या नखामध्ये सापडलेली त्वचा, रक्त एकमेकांशी जुळले. पीडितेच्या चेहऱ्यावर ओरखडे आणि जखमा होत्या. त्या डोळ्यापासून मानेपर्यंत पसरलेल्या होत्या. असे अमानुष कृत्य करणाऱ्या संजय रॉयला फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे. त्याचबरोबर इतर दोषींचा पण लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना पण कठोर शिक्षा करावी, अशा अनेक प्रतिक्रिया समाजातून येत आहेत. दोषीला कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे आणि पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे.